एसीबीची मोठी कारवाई। सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबीने धडाकेबाज कारवाई करत विटा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले। आरोपीकडून तब्बल 4 देशी बनावटीचे पिस्टल, 4 जिवंत काडतूस आणि मोटरसायकल असा एकूण 2,67,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे। ही कारवाई 21 मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली। पोलिसांनी सापळा रचून धीरज सतीश चव्हाण वय वर्ष 21 राहणार पारे रोड बजरंग नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले आहे। तपासादरम्यान आरोपीकडून 2,40,000 रुपये किमतीची 4 देशी बनावटीची पिस्टल, 2,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे, 25,000 रुपये किमतीची बजाज सिटी 100 मोटरसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी विटा पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून क्रमांक 212/2026 नोंद करण्यात आला आहे। आरोपीवर आर्म ॲक्ट कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे।